माढा लोकसभा मतदारसंघ आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भरण्यात आला। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जुना पुणानाका येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य अशी विजय संकल्प रॅली काढण्यात आली। या रॅलीचा समारोप 4 पुतळ्याजवळ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जय भीमचा नारा देताना दिसून आले। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दलितांच्या मनामध्ये एक चेतना निर्माण केली आहे, अशी प्रतिक्रिया अजित गायकवाड यांनी व्यक्त केली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले होते आणि सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सर्व भीमसैनिकाच्या वतीनं व तमाम सोलापूरकरवासियाच्या वतीनं त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं व या सोलापूरचे लोकप्रिय उमेदवार राम सातपुते यांच्या फॉर्म भरण्यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलेलं आहे। मी तमाम सोलापूरकरवासियांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीला आपण सर्वांनी मतदान करावं। आजच्या युवकांना ऊर्जा देण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत आहेत, असे म्हणत दशरथ कसबे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे कौतुक केले। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आज माढा मतदारसंघाचे उमेदवार राजे निंबाळकर तसंच सोलापूरचे खासदारकीचे उमेदवार रामजी सातपुते सर यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी तिथं आले होते आणि आले असता विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून त्याने 133व्या जयंतीचं सोलापूरकरांना भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा आंबेडकरी जनतेच्या पाठीशी सदैव असतील आणि ते राहावे अशी मी फडणवीस साहेबांना विनंती करतो। आणि येणारा 7 मेला जो लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये भीमसैनिकांनी जास्तीत जास्त रामभाऊ सातपुतेंना मतदारांना निवडून आणावे अशी विनंती करतो। आणि आम्ही गेल्या बारीपेक्षा बी इथं अजित भाऊ गायकवाड असतील, आमचे वहिनी आदरणीय वंदनाबाई गायकवाड असतील, माझे लहान भाऊ अजित गादेकर असतील, आम्ही सोलापूर शहरातले अनेक असे भीमसैनिक आहोत की रामभाऊ सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभा राहणार आहोत आणि त्यांना गेल्या 5 वर्षापेक्षा जे महाराजांना मतं पडले होते त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मतांना निवडण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे। काँग्रेसकडून होत असलेल्या आरोपात खंडन करत वंदना गायकवाड यांनी आंबेडकर अनुयायांना भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनाच विजयी करण्याचे आवाहन केले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूर येथे फॉर्म भरण्यासाठी आले होते आणि फॉर्म भरताना सर्वच महापुरुषांना त्यांनी अभिवादन केलं आणि त्यातल्या संविधान लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास येऊन अभिवादन करून जय भीमचा नारा दिला आणि सर्वच सोलापूरवासियांना अत्यंत आनंद झालेला आहे की माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आणि मी यावेळेस एकच सांगू इच्छिते की आपले उमेदवार माननीय रामभाऊ सातपुते हे मागासवर्गीयामधील आहेत आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून आणूया। आणि आताचा जो उमेदवार आहे विरोधक आपला तो काय सांगतोय की घटना बदलणार आहे, 400 पार म्हणजेच 70% त्यांच्या आधी सत्ता जाणार असल्या भूलथापांना बळी न पडता सर्व विकास पुण्यामुळे झालेला आहे। ही निवडणूक किंवा विधानसभेची किंवा नगरसेवकांची नसून राष्ट्राची निवडणूक आहे। येथून आपला जो मेन आहे पंतप्रधान, आपला जो देश चालवतो त्याच्या हाती ही सत्ता जाणार आहे आणि तरी सर्व नागरिकांनी तळागाळातील सर्व लोकांनी जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा अधिकार आपण चांगल्या व्यक्तीला मतदान करून निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार करावा आणि कमळ या चिन्हाला मतदान करून आपण जास्तीत जास्त मताने रामभाऊ सातपुते यांना निवडून आणूया। यावेळी भाजपच्या नगरसेविका वंदना गायकवाड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, दशरथ कसबे, अजित गाडेकर, शिवसेनेचे नेते तानाजी सावंत आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।